तिरुपती देवस्थानच्या इथे आपण बघितलं की एक लॅब रिपोर्ट येत आहे की ते लॅब रिपोर्ट हे कन्फर्म करतं की तिकडचा जो लाडू आहे, तिकडचा जो प्रसाद आहे, त्यात फॉरेन फॅट्स, पिगचं फॅट आणि म्हणजे खूप अजून अशा अनएक्सेप्टेबल गोष्टी सापडल्या गेल्या. ही जी बातमी तिरुमला देवस्थानाकडनं जी आलेली आहे आंध्र प्रदेशातनं, ती अत्यंत धक्कादायक आहे. हिंदूंचं हृदय आणि भावना आंदोलित करणारी आहे. जगभरामधले हिंदू तिरुपती बालाजीचं दर्शन घेण्यासाठी येत असतात आणि त्यांच्यासाठी हा अत्यंत संवेदनाक्षम विषय आणि प्रचंड राग हिंदूंच्या मनात या मुद्द्याला धरून आहे. जगनमोहन रेड्डी हे स्वतः ख्रिश्चन आहेत आणि त्यांचे वडील ख्रिश्चन होते. ज्या वेळेला 2009मध्ये राजशेखर रेड्डी पुन्हा मुख्यमंत्री झाले, त्यावेळेला त्यांच्यावर जे अनेक आरोप झाले होते, 7 हिल्स म्हणून ओळखलं जातं तिरुमला तिरुपती देवस्थान. त्या 7 हिल्सपैकी 3 हिल्स पूर्णपणे चर्चला त्यांनी देऊन टाकल्या. त्याच्यावर चर्चेस बनले, ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या इन्स्टिट्यूट्स बनल्या. त्या काळात प्रसाद बनवण्याचं कॉन्ट्रॅक्ट एका ख्रिश्चन कॉन्ट्रॅक्टरला देण्यात आलं. तेव्हाही हा मुद्दा उभा केला होता की जर प्रसाद बनवणारा व्यंकटेश्वरा स्वामीला जर शैतान मानतो, तो जर स्वतः गाईचा मांस खातो, तर त्याला श्रद्धा नसलेल्या व्यक्तीला तुम्ही कसं प्रसाद बनवायला देता, हा प्रश्न तेव्हाही निर्माण झाला होता. TTDच्या एम्प्लॉईजमध्ये अनेक ख्रिश्चन एम्प्लॉईज भरती केले गेले होते. आता हे सगळे पूर्वीच प्रश्न निर्माण झाले होते. गेली 5 वर्ष मी आंध्रचा प्रभारी होतो, ज्यावेळेला जगनमोहन रेड्डी तिथे मुख्यमंत्री होते. अनेक असे विषय येत होते की ज्याच्यामध्ये स्पष्ट होत होतं की त्यांना तिरुमला देवस्थानाचा उपयोग करून धर्मांतरण तिकडे करायचं आहे. जसं तिरुमला जी बस सर्व्हिस आहे, तिच्या 55 रुपयाच्या तिकिटाच्या पाठीमागे फ्री जेरुसलेम यात्रा हे ॲडव्हर्टाइजमेंट छापली गेली. त्याच्यावर आम्ही प्रश्न निर्माण केला, त्यांना ती मागे घ्यावी लागली. आंध्र प्रदेशामध्ये अनेक मंदिरं तोडली, मूर्त्या तोडल्या, पवित्र रथ जाळले. 5 वर्षात कोणालाही शिक्षा नाही झाली, कोणालाही अरेस्ट नाही झाली. ख्रिश्चन मिशनऱ्यांना एकमात्र असं राज्य देशातलं की जे दर महिन्याला 3,000 रुपये पगार देत होतं, सरकार पगार देत होतं. सरकारी टेंडर निघून चर्चच्या मरम्मत करण्यासाठी, त्यांची डागडुजी करण्यासाठी फंड दिले जात होते. तेलुगू मीडियम शाळा बंद करून सरकारी शाळा इंग्लिश मीडियम करून नंतर ख्रिश्चन मिशनऱ्यांना त्या शाळा चालवायला देण्याचा एक मोठा डाव होता, जो आम्ही कोर्टात जाऊन हाणून पाडला. तिरुमला देवाला दिलेल्या देशभरामध्ये श्रद्धाळूंनी ज्या जमिनी आहेत त्या विकण्याचा डाव होता, तो आम्ही हाणून पाडला. त्यांचे जे बॉन्ड्स होते, फिक्स डिपॉझिट रिसीट्स ज्याला मॅच्युअर व्हायला लागल्या, त्याला जगनमोहन रेड्डी सरकारने सांगितलं की आम्ही हे राज्य सरकार घेतो, त्याचा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी वापर करतो. आम्ही विरोध केला. तुम्ही म्हणाल दिवाळखोरी झाली, पैसे बुडाले, तर तिरुमला देवस्थानाचे पैसे गेल्यावर देवस्थान काय करणार, असे असंख्य विषय येत होते. हा जो विषय आलेला आहे हा खूपच धक्कादायक आहे. आणि जेव्हा एखादा राजकीय पक्ष, मी अगदी मराठी लोकांना स्पष्टपणे सांगतो की YSRCP ही आंध्र प्रदेशमधली राष्ट्रवादी काँग्रेस आहे शरद पवारांची. कारण ज्या वेळेला काँग्रेसपेक्षा एखादा नेता आपल्याला मोठा समजतो आणि वेगळा पक्ष काढतो, जसं शरद पवारांनी राष्ट्रवादी काढली, तसं जगनमोहन रेड्डींनी YSRCP काढली. आणि सरकारमध्ये आल्यानंतर ख्रिश्चन मिशनरी, जिहादी मुसलमान या आणि जे अर्बन नक्षल यांच्या समर्थनावर ज्यावेळेला एखादं सरकार येतं, त्यावेळेला त्या फोर्सेसच्या षडयंत्राला ते बळी पडतं आणि अपीजमेंट पॉलिसी त्यांची असते आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या दुर्घटना घडतात. आणि मला तर भीती पुढे ही वाटते की जर येणाऱ्या निवडणुकांमध्ये मविआकडे जर महाराष्ट्राच्या जनतेने कौल दिला, तर शरद पवार तर म्हणतातच मी पुरोगामी आहे. म्हणजे काय, ते म्हणतात की मी काही देवदर्शनावरती फार विश्वास ठेवत नाही, पण ते चर्चच्या कार्यक्रमांना जाताना दिसतात, ते इफ्तार पार्ट्यांना जाताना दिसतात. उद्धव ठाकरे जे कट्टर हिंदुत्वनिष्ठ एकेकाळी होते, ते आता पूर्णपणे मुस्लिम मतांच्या लांगुल चालनात लागलेले आहेत. आणि काँग्रेसचे राहुल गांधी तर आपण पाहतोच आहोत, किती हिंदुत्वाच्या विरोधात जगभर बोलत फिरतायत.
मला भीती अशी वाटते की ह्यांचं जर उद्या सरकार आलं तर पंढरपूरचे लाडू किंवा अंबाबाई महालक्ष्मीचे लाडू, शिर्डीच्या साईबाबांचे लाडू, याच्यामध्ये सुद्धा सगळ्या अशा गोष्टी होऊ शकतील. याचं कारण या हिंदुत्व विरोधी फोर्सेसला जे झुकतं माप देतात, त्यांचा उपयोग करून सत्तेवर येतात, त्यांना त्यांची ही कामं करावी लागतात. आंध्र प्रदेशची घटना ही एक लहानशी घटना नाही आहे. हे एका मोठ्या षडयंत्राचा हा हिस्सा आहे आणि हे अँटी हिंदू षडयंत्र आहे. हिंदू समाजाने जागृत झालं पाहिजे आणि चंद्राबाबू नायडूंनी आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी याच्यावरती अत्यंत कठोर कारवाई करून हे बघितलं पाहिजे की सगळ्यात जास्त कठोर शिक्षा जगनमोहन रेड्डी यांना होईल. तुम्ही म्हणता जगनमोहन रेड्डी ख्रिश्चन आहेत, ते पॉलिटिकली मोटिवेटेड मूव्ह आहे भाजपकडून किंवा चंद्रबाबू नायडूकडून या सरकारला ओव्हरटर्न करण्यासाठी. आणि काँग्रेसने म्हटलंय की तो खोटा रिपोर्ट आहे आणि पोलरायझिंग पॉलिटिक्स करते. पवन खेडांनी असं म्हटलंय. असं आहे, आंध्र प्रदेशात आत्ता कुठल्याही निवडणुका नाही आहेत. आंध्र प्रदेशमध्ये आत्ताच विधानसभाच्या निवडणुका होऊन गेलेल्या आहेत. ज्या विधानसभा निवडणुकांना 4.5 वर्ष बाकी आहेत, तिथे अशा प्रकारचं राजकारण करून चंद्राबाबू नायडूंना काय मिळणार आहे? अशा प्रकारचं राजकारणच करायचं असतं तर निवडणुकींच्या तोंडावर केलं जातं. त्याच्यामुळे हा आरोप खोटा आहे. आणि YSRCPच्या काही प्रवक्त्यांनी असं म्हटलं की जगनमोहन रेड्डी ख्रिश्चन आहेत म्हणून त्यांच्यावर हा आरोप करतायत. तर माझा एक खूप मोठा प्रश्न आहे मग याच्यावर. कारण तिरुपती देवस्थान एक असं देवस्थान आहे जिथे अहिंदू अंडरटेकिंग साईन केल्याशिवाय दर्शन करू शकत नाही. जोपर्यंत तो हे मानत नाही कागदावर सही करून की माझा या देवावर विश्वास आहे, त्याला देवदर्शन करण्याची परवानगी नाही आहे. ज्यावेळेला APJ अब्दुल कलामजी माननीय राष्ट्रपती होते, त्यांनी देखील दर्शनाला जाण्यापूर्वी सही केली होती. मग 5 वर्ष जगनमोहन रेड्डी सर्रास तिरुपतीच्या दर्शनाला सही न करता जात होते आणि जर YSR काँग्रेस म्हणते की ते ख्रिश्चन आहेत तर त्यांनी तर 5 वर्ष अपमान केलेला आहे. त्यांनी 5 वर्ष त्या TTDच्या कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे हे राजकीय षडयंत्र नसून आता सत्य बाहेर पडल्यामुळे या सगळ्यांचे नरकाश्रू आपल्याला बघायला मिळतात. तुम्ही रेड्डी यांच्यावर गंभीर आरोप करताय सुनीलजी, पण ज्या वेळेला ते म्हणजे सत्तेत होते त्यावेळेला तुम्ही म्हणजे त्यांचा पाठिंबा तुम्ही घेतलेला होता. अनेक विधेयकांना तुम्ही भाजपनं आंध्र प्रदेशमध्ये मदत देखील केलेली होती. देशाच्या हितामध्ये 370 होतं, देशाच्या हितामध्ये फार्म लॉज होते, देशाच्या हितामध्ये CAA होतं. अशा सर्व प्रकारच्या देशहिताच्या विधेयकांच्या वेळेला राज्यसभेमध्ये ज्या वेळेला बहुमत नव्हतं त्यावेळेला अनेक राजकीय पक्षांनी जे भाजपच्या विरोधातले होते पण देश म्हणून त्यांनी सपोर्ट केला, इन लार्जेस्ट इंटरेस्ट ऑफ नेशन, त्यांचा 370साठी समर्थन घेतलं. पण राज्यामध्ये आम्ही कधीही त्यांच्या बाजूनी भूमिका घेतली नाही. या सगळ्या मुद्द्यांना आम्ही वारंवार त्यांच्या विरोधात आंदोलनं करत राहिलो जमिनीवर. तुम्ही म्हणताय काँग्रेस असेल किंवा इतरांनी ज्या प्रकारे याच्यावरती आरोप केला किंवा समर्थन केलेलं आहे, पण ज्या शर्मिला रेड्डी आहेत जगनमोहन रेड्डी यांची बहीण, त्यांनी CBI डिमांड केलेली आहे. CBI चौकशी या सगळ्याची झाली पाहिजे. ते म्हणतात गंभीर विषय आहे आणि प्रत्येकाच्या भावनेशी हा निगडीत विषय आहे. त्यांनी मागणी करणं त्यांचा अधिकार आहे, ते करायचं की नाही हे चंद्राबाबू नायडूंचा विषय आहे.